ब्रॉट टू यू बाय विगार्ड। 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2185 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया चालू आहे। सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत आणि सुरळीतपणे चालू आहे। 32 रायगड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत आहे। या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काही आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत। त्यात सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, विशेष मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे। मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत चालू आहे। ज्या ठिकाणी कुठे एखाद्या मशीनमध्ये काही एरर वगैरे आला तर त्या ठिकाणी आमचे इंजिनियर्स आहेत ताबडतोब, किंवा आमचे झोनल ऑफिसर्स आहेत त्या ठिकाणी जाऊन ते ताबडतोब जी काही एरर आहे ती दुरुस्ती करत आहेत। त्यामुळे कुठेही मतदान प्रक्रिया बंद पडल्याचा एकही अशी घटना आपल्या मतदारसंघात घडलेली नाही आहे। तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। ह्या मतदान करण्याच्या संदर्भात आज सकाळी 8च्या दरम्यान महाड विधानसभा मतदारसंघामध्ये एक जवळपास 70 वर्षाचे ग्रस्त मतदान केंद्रावरती निघाले होते असं माहिती मिळाली आहे। आणि मग त्यांच्या रस्त्यामध्येच त्यांना मला वाटतं मूर्छा आली। मूर्छा येऊन त्यांना दवाखान्यात घेऊन जाताना त्यांच्या घरच्याच लोकांनी त्यांचा मृत्यू झाला। परंतु ते मतदान केंद्रावरती पोहोचलेले नव्हते किंवा मतदान केंद्राच्या आपल्या परिघामध्येही पोहोचलेले नव्हते। तर त्यामुळे नंतर त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला। दुसरी कुठली अशी अनटुवर्ड्स घटना आपल्या जिल्ह्यामध्ये काही घडलेली नाही। एक विशेषत्वानं सांगायचं म्हणजे 32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्रामाच्या अंतर्गत 4 देशातून आपल्याकडे डेलिगेट्स आलेले आहेत। त्यात श्रीलंका आहे, झिम्बाब्वे आहे, बांगलादेश आहे आणि कझाकिस्तान आहे। काल सकाळी त्या डेलिगेट्सचं आगमन झालेलं आहे आणि आपली सगळी जी मतदान प्रक्रिया आहे त्या मतदान प्रक्रियेचं ते अवलोकन करत आहेत। काल सकाळी त्यांनी डिस्पॅच सेंटर पाहिलं, आपल्या एसटीमध्ये बसून जाताना पोलिंग पार्टी पाहिल्या, त्यानंतर मग त्यांनी काउंटिंग सेंटरला भेट दिली। आम्ही त्यांच्यासोबत एक मिटिंग घेतली। मीडिया सेंटर, आपलं कंट्रोल रूम कसं काम करतं त्याची पण त्यांनी पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर आज सकाळी पहाटे 5:30 वाजताच सर्व डेलिगेट्स उठून त्यांनी आपलं मॉकपोल कशा पद्धतीने करतात ते पण त्यांनी त्याचं अवलोकन केलं आणि त्यांना हे लक्षात आलं की ही आपली जी निवडणुकीची प्रक्रिया ती अतिशय ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आहे आणि त्यांना ते खूप आवडलं। त्यानंतरही त्यांनी मतदान केंद्राला भेटी दिल्यात आणि सगळीकडे अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं मतदान चालू आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचं 31.34% मतदान झालेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी चांगली राहील आणि गेल्या लोकसभा इलेक्शनपेक्षा मतदान जास्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न केलेले आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार सुद्धा अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहे। सुदैवानं या मतदारसंघातल्या काही भागांमध्ये टेम्परेचर फार नाही, पण तरी सुद्धा उन्हाच्या झळात ज्या आहेत त्या सुसह्य व्हावा यासाठी काही खास आपण मतदान केंद्र तयार केलेली आहे। मतदान केंद्रावरती आपण सावलीची व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर मतदान केंद्रावरती मतदान केंद्राच्या खोलीशिवाय आपण दुसऱ्या खोल्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मतदारांना बाहेर उन्हात किंवा रांगेत उभं न राहता त्यांना त्या बाजूच्या खोलीमध्ये त्यांना बसता येईल आणि मग त्यांना टोकन देऊन त्यांचा नंबर आल्यावर त्यांना मतदानाला जाता येईल अशा पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण मेडिकल किट ठेवलेलं आहे। त्या मेडिकल किटमध्ये 100 ORS सोल्युशनचे पॅकेट ठेवलेले आहेत आणि बाकी फर्स्ट एड किटच्या आपल्या सगळ्या साहित्य त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनला आपण एक पॅरामेडिकल चा आपला जो कर्मचारी आहे तो ठेवलेला आहे। उन्हाच्या ह्या तीव्रतेचा विचार करून ही सगळी आपण उपाययोजना केलेली आहे। सुदैवाने आजच्या आपल्या ह्या 3ऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे हीट वेव्हचा कुठलाही इशारा नाही आहे। मी आपल्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडून माहिती मागवली तर त्यांनी कुठेही हीट वेव्ह नसल्याचा हा कागद माझ्याकडे पाठवलेला आहे आणि आज अलिबागचे टेम्परेचर 31 ते 32 आहे आणि महाड आपल्याकडे थोडंसं गरम असते, तिथलं पण टेम्परेचर 35 ते 36 जाईल अशा पद्धतीचा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे अशी हीट वेव्ह जेव्हा येते त्यावेळेस 40च्या वर टेम्परेचर जातं आणि मग खूप त्रास होतो। तर तसा सुदैवानं आज काही
हीट वेव्हचा कुठलाही प्रिडिक्शनही नाही आणि तशी हीट वेव्हसुद्धा नाही, त्यामुळे मतदान चांगलं होईल अशी मला अपेक्षा आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न तुमच्या वतीनं करण्यात आला, काय नेमकं कारण? पेन विधानसभा मतदारसंघामध्ये बाळगंगा धरणाचा प्रोजेक्ट आहे, तर त्या ठिकाणी लोकांच्या जमिनी संपादन करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यांच्या मागण्या आहेत की आमचं लवकर आपण पुनर्वसन करावं, आम्हाला मावेजा द्यावा. शासनाने त्याबाबत आताच निर्णय घेऊन त्यांना जो फॅक्टर आहे तो भूसंपादनाचा 0.4 वाढवून दिलेला आहे. म्हणजे त्यांना एक्सेस 40% जादा मावेजा देण्याचे गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स आलेले आहेत. तर त्या मावेजाचं वाटप आम्ही त्यांना समजून सांगितलं, काम चालू केलं. त्यांचं म्हणणं आहे की हे ठीक आहे, परंतु आमचा पुनर्वसनाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पुढच्या सगळ्याच मतदानावर बहिष्कार घालणार आहे. मग आमच्या प्रांताने त्यांच्यासोबत 3 मिटिंग घेतल्या आणि आजसुद्धा सकाळी स्वतः SP आणि आमचे ॲडिशनल कलेक्टर स्वतः जाऊन परत गावकऱ्याशी चर्चा करून आले. त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते सध्या तरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आणखी त्या ठिकाणी आमचे लोक आहेत आणि आणखी ते प्रयत्न करतात की आपण यावं, मतदान करावं. आम्ही मतदान करून घेण्यासाठी तयार आहेत. तर बघूया काय होते ते आता. आणखी आम्ही प्रयत्नात आहेत की त्यांचं मन वळून त्यांचं मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न आपले चालू आहेत. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.